उभाठा नेते अंबादास दानवेंकडून माजी नगरसेवक दामुअण्णा शिंदेंचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल. राजकीय टोलेबाजी सुरू. दामुअण्णा शिंदे अंबादास दानवेंच्या विरोधात करणार मानहानीचा दावा दाखल. उभाठा नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवरती माजी नगरसेवक दामुअण्णा शिंदे यांच्या एकाला मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल केला. या व्हिडिओमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय टोलेबाजी सुरू झाली. या व्हिडिओबाबत बोलताना दामुअण्णा शिंदे यांनी दानवेंच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. खरं तर वंदनीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं पूर्ण आयुष्य महिलांच्या सुरक्षेसाठी आणि भारताच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी पूर्ण आयुष्य घातलं. परंतु मला खेद वाटतो की यांचे जे नेते आता की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आमच्या गव्हर्नमेंटनी, आणि आम्ही जर एखाद्या महिलेवर कुठं अत्याचार होत असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी तिथं हजर होत असेल. परंतु काल अंबादास दानवे यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला आणि तो कुठलीही न करता आकाशाचा व्हिडिओ आहे. अरे समोरचा व्यक्ती कोण आहे? तो वेडा व्यक्ती आहे, मनोरुग्ण आहे. मुकुंदवाडी पोलीस स्टेशन मधून त्यांनी त्याच्यावर प्रत्येक वेळेस 100 लोकांनी, 150 लोकांनी निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या नुसार मुकुंदवाडी पोलीस स्टेशनने एकदा नव्हे 3दा कारवाई केली आणि येरवडा कारागृहामध्ये तिथं त्याचं ट्रीटमेंट करण्यासाठी ठेवलं. परंतु अशा गोष्टीचे शहानिशा न करता एखाद्या नेत्याने चुकीचे आरोप करावे हे मला कुठं पटत नाही. आणि जो आम्ही भगिनीचा जो संरक्षण आम्ही सर्व करतो, जिथं अत्याचार होतो, जिथं काही कृत्य घडतं अशा ठिकाणी आम्ही धावून जातो. आणि त्याला जर आम्ही असं करत असताना, बहिणीची सुरक्षा करत असताना ते अंबादासला कुठं खटकत असलं, अंबादास दानवे यांना खटकत असेल तर मी या घटनेचा निषेध करतो. आणि माझ्यावर जर चुकीचे आरोप असे करतच राहिले तर मी येणाऱ्या काळात या समोरील व्यक्तीवर कोर्टामध्ये मानहानी दावा दाखल करणार आहे. आणि कोणत्याही भागात छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा जेव्हा असा अत्याचार होईल तेव्हा तेव्हा आम्ही खंबीरपणे या महिलांच्या बाजूने उभं राहू. आणि महिलांच्या बाजूनं आम्ही उभे राहत असताना आमच्यावर कुठल्याही प्रकारची कोणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महिलांसाठी जेलमध्ये जायला तयार आहे. परंतु पहिले आपल्या देशाची नारी सुरक्षित राहील हेच लक्ष देऊ. उभाठा नेते अंबादास दानवे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओबाबत अधिक चौकशी केली असता सदर ताजी घटना असल्याची सांगत जुना व्हिडिओ प्रसारित होत असल्याबाबत माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहर पोलीस दलाचे उपायुक्त झोन 2 प्रशांत स्वामी यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नमस्कार, मी प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 छत्रपती संभाजीनगर. सोशल मीडियावरती आज एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये पोलिंग चीट वाटप करताना एका व्यक्तीला काही जण मारहाण करतात अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. तर यामध्ये मी सांगू इच्छितो की सदरची घटना ही 3 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यामध्ये मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला CR नंबर 389/2021 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोषारोपपत्रसुद्धा गेलेलं आहे. माझं सर्व नागरिकांना या मार्फत आवाहन आहे की असे कुठले व्हिडिओज व्हायरल होत असतील तर ते कोणत्या कालावधीचे आहेत, कोणत्या ठिकाणाचे आहेत याबाबतची अगोदर खात्री करावी. ते आपल्याकडचे आहेत किंवा ते दुसऱ्याकडचे आहेत, दुसऱ्या ठिकाणाचे आहेत, असे व्हायरल होत आहेत का याची अगोदर शहानिशा करावी. आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.